वळूया पुढल्या बातमीकडे। हिंजवडीच्या वाहतूक कोंडी संदर्भात मुंबईत बैठक आहे। फडणवीसांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय बैठक होतीये। बैठकीत वाहतूक नियोजनाचा प्रभावी निर्णय होणार का याकडे लक्ष असेल। प्रभावीपणे निर्णय झाल्यास नागरिकांना दिलासा मिळणार आहे। पुण्यातील कसबा पेठेतल्या घटनेनं खळबळ उडालेली आहे। पुण्यातील दारूवाला पुलाजवळ खांब कोसळलाय। पुलाजवळ ग्रेनेज काम सुरू असताना ही घटना घडलेली आहे। खांब शाळकरी मुलीच्या डोक्यात पडून मुलगी गंभीर जखमी आहे। मुलीवर जवळच्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। पुण्यातल्या कसबा पेठेतल्या घटनेनं खळबळ माजली आहे। सुरक्षेसंदर्भात नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात सवाल उपस्थित केले जात आहेत। पुलाजवळ ग्रेनेज काम सुरू असताना खांब कोसळल्यानंतर ही दुर्घटना घडली। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अपडेट? काही वेळापूर्वी ही घटना घडलेली आहे आणि गाडेखाना इथला एक ठिकाणी काम चालू होतं। तिथं ग्रेनेजचं काम सुरू असताना हा खांब कोसळून हा खांब थेट एक शाळकरी विद्यार्थिनीच्या डोक्यावर पडलेला आहे आणि तिला सुद्धा गंभीर दुखापत यामध्ये झालेली आहे। सध्या तिला स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे, पण महापालिकेचा जो निष्काळजीपणा आहे तो यातून स्पष्ट झालेला आहे आणि डोक्याला जबर जखम आहे ती या विद्यार्थिनीच्या झालेली आहे आणि सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत। पण काही वेळापूर्वीची ही घटना घडल्यामुळे कसबा पेठ परिसरामध्ये एकच खबराटीचं वातावरण आहे ते सुद्धा पसरलेलं आहे आणि सध्या या विद्यार्थिनीवर उपचार सुरू आहेत। अगदी अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।